नेते मार्गदर्शक शिवसेना शिंदे पक्षाचा बुलंद आवाज माननीय श्री मोहन वनखंडे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री रामचंद्र मोरे, माजी उपसरपंच आणि अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती रसूलवाडी किसानपूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली। शिवसेना नेते माननीय श्री मोहन वनखंडे सर यांचा वाढदिवस आज पार पडत आहे। त्यानिमित्ताने गेल्या 10 दिवसापासून विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून आज मोहन वनखंडे सर यांच्या 52व्या वाढदिवसानिमित्त 52 वृक्षांच्या रोपणाचा कार्यक्रम पार पडला। तसेच भव्य रक्तदान शिबिर पार पडले। या रक्तदान शिबिरात 300हून अधिक रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले। यावेळी माननीय मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास माननीय सुरेश बापू आवटी, माननीय आबासाहेब उर्फ दादाबाबा शिंदे म्हैसाळकर, माननीय जुबेर भैया चौधरी, माननीय शिवाजी दादा दुर्वे, माननीय सागर शदादा वनखंडे, माननीय अमित शिंदे, माननीय सोमनाथ हुलवान व असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते। माननीय मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना नगरसेवक माननीय श्री सागरदादा वनखंडे व कार्यकर्ते म्हणाले की आमचे नेते माननीय मोहन वनखंडे सर शिवसेना महानगर प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त गेले 10 दिवस सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहात पार पाडतोय। आपल्या सेवा सदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत अँजिओग्राफी असेल, सुश्रुत हॉस्पिटल येथे दुभंगलेले लहान बाळांच्या ओठांच्या सर्जरी असतील, टाळूच्या सर्जरी असतील, या गेले 10 दिवस त्या ठिकाणी त्या सर्जरी पार पडत आहेत। तसंच आपल्या आज पूर्व म्हाडा कॉलनी येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला। परवा दिवशी आपल्या गणेश तलाव येथे मोठ्या संख्येनं स्वच्छता अभियान पार पडलं। तसंच आज मोठा आपला आमचे नेते उदय सामंत साहेब असतील, सुहासभाई बाबर असतील, धैर्यशील माने साहेब असतील, तसेच योगेश जानकर साहेब असतील आणि आपल्या सांगली जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी व शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये आज भव्य असा अभिष्ट चिंतन सोहळा व पक्षप्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। तसंच 1-2 दिवसामध्ये भव्य म्हशीच्या शर्यती व 11 तारखेला बैलगाडा शर्यत आपल्या शिपूर या ठिकाणी पार पडत आहेत। तसंच मला सांगायला आनंद होतोय की आम्ही यावर्षी माननीय मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आरोग्यदूत फाउंडेशन व रत्नानिधी फाउंडेशन यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी आपण मॉड्युलर हातपाय म्हणजे फक्त जयपुरी ठोकळा न बसवता, नुसतं दिखाव्याचा अवयव न बसवता तो हालचाल त्या अवयवाची कृत्रिम अवयवाची हालचाल होईल अशा पद्धतीचा आम्ही अवयव देण्याचं माननीय एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब व माननीय मंगेश चिवटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुद्धा आम्ही या ठिकाणी आमच्या सांगली जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी घेतलेला आहोत। अशा सामाजिक व आपल्या समाजासाठी उपयुक्त असे कार्यक्रम आम्ही वनखंडे सरांच्या वाढदिवसानिमित्त केलेत। तसंच आता आज पलीकडेच आमच्या कार्यालयामध्ये जवळजवळ 225 मुलांनी, युवकांनी व काही महिलांनी सुद्धा या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि या उन्हाच्या तडाख्यात सुद्धा एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद माननीय मोहन वनखंडे सर यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व युवकांनी दिला। मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो व आजचा संध्याकाळचा आपला मेळावा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करावी एवढी सर्वांना मी विनंती करतो। आज सकाळी 8 वाजता वृक्षारोपण समारंभ साजरा झाला। वनखंडे सरांना 52 वर्ष आज पूर्ण होत आहेत, त्या निमित्तानं 52 झाडं लावून आपण हा कार्यक्रम साजरा केला आहे। या कार्यक्रमाला सर्व नगरसेवक, वार्डातील वार्ड क्रमांक 3चे सर्व नगरसेवक उपस्थित होते। त्यानंतर आता 3 वाजल्यानंतर 3 ते 6 या वेळेत नेत्र तपासणी शिबिर
आपण आयोजित केले. त्यामध्ये आपण चेकिंग करून ज्यांना मोतीबिंदू झाला आहे असे ज्या डिटेक्ट झाले तर त्यांच्यावर मोफत ऑपरेशन करायचं काम मोहन वनखंडे सर युवा मंच यांच्याकडून होणार आहे. मी संध्याकाळी आज 6:30 वाजता वनखंडे सरांचा शाही दरबार हॉलला वाढदिवस ठेवण्यात आलेला आहे. सर्वांनी यावे. नमस्कार, मी हर्षद विश्वनाथ जोशी, महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष. आज आमचे नेते माननीय मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. आत्तापर्यंत 200 ते 250 लोकांनी या रक्तदानाच्या समारंभात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. अजून रक्तदानाचे काम चालू आहे. आमचे नेते मार्गदर्शक शिवसेना शिंदे पक्षाचा बुलंद आवाज माननीय श्री मोहन वनखंडे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक लोकनियुक्त सरपंच अशोक पांडुरंग शिंदे, ग्रामपंचायत सदस्य उदय यशवंत यादव, ग्रामपंचायत सदस्य कल्पना दत्तात्रय वाघमोडे आणि विठ्ठल शिवाजी शिंदे, माजी चेअरमन कांचनपूर विकास सोसायटी श्री चंद्रकांत आत्माराम काटकर, पोपट सुखदेव शिंदे, रणजित मुळीक, प्रतीक शिंदे व ग्रामपंचायत सांबरवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली.